केरळ राज्याचे नाव बदलून यापुढे केरळम असे केले जाणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने हे नाव बदलण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। खरं तर केरळ राज्याचे नाव बदलण्यासाठी केरळ सरकारने केंद्राकडे प्रस्ताव सादर केला होता आणि त्यानुसारच राज्याच्या प्रस्तावाला मंजुरी देत केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। केरळ राज्याचे नाव केरळम का करण्यात आले, केरळम ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे आणि एखाद्या राज्याचे नाव बदलण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी संदेश। व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। केरळ राज्याचे नाव बदलून केरळम करण्याचा निर्णय दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। केरळ सरकारने दिनांक 24 जून 2024 रोजी राज्याचे नाव बदलण्याचा ठराव एकमताने मंजूर केला होता आणि त्यानंतर केरळचे नाव बदलण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला होता। केंद्र सरकारने देखील 2 वर्षाच्या आत ह्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे आणि केरळचे नाव अधिकृतरित्या केरळम करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळालेली आहे। केरळची अधिकृत भाषा ही मल्याळम आहे आणि खरं तर मल्याळम भाषा बोलणारे लोक सुरुवातीपासूनच केरळला केरळम असेच म्हणतात। केरळम ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे ते आपण आता समजून घेऊ। केरा आणि आळम ह्या 2 शब्दांपासून केरळम हा शब्द तयार झालेला आहे। केरा म्हणजे नारळ आणि आळम म्हणजे भूमी, तर नारळांची भूमी असलेला प्रदेश असा ह्या शब्दाचा अर्थ आहे। केरळमध्ये नारळाची झाडं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्यावरूनच केरळ म्हणजे नारळांची भूमी असा शब्द समोर आलेला आहे आणि त्यानुसार केरळचे नाव आता अधिकृतरित्या बदलून केरळम असे केले जाणार आहे। एखाद्या राज्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया काय असते, ते नाव कसे बदलले जाते ह्याबद्दल आपण आता माहिती पाहूया। भारतीय संविधानाच्या कलम 3 नुसार संसदेला एखाद्या राज्याचे नाव बदलण्याचा अधिकार आहे आणि त्यानुसारच देशाची संसद एखाद्या राज्याचं नाव बदलू शकते। राज्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे। सगळ्यात आधी राष्ट्रपतीकडून एखाद्या राज्याचं नाव बदलण्यासाठी त्या राज्याच्या विधानसभेकडे प्रस्ताव पाठवला जातो। राष्ट्रपतींच्या त्या प्रस्तावावरती राज्याचं मत मागितलं जातं आणि ह्यासाठी ठराविक मुदत देखील दिली जाते। दिलेल्या मुदतीमध्ये राज्याला त्या प्रस्तावावरती आपलं मत मांडणं हे बंधनकारक असतं। मात्र इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, संबंधित प्रस्तावावरती राज्याचं मत काहीही असलं तरी त्याबाबत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार त्या राज्याकडे नसतो। म्हणजे एखाद्या राज्याने राष्ट्रपतीच्या प्रस्तावाला विरोध जरी केला तरी त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राष्ट्रपतीकडे असते। ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्रपती आणि देशाच्या संसदेकडे असते, पण ह्यामध्ये संबंधित राज्याचे मत घेणे आवश्यक असते। पण केरळच्या प्रकरणामध्ये केरळचे नाव बदलण्याचा प्रस्ताव स्वतः त्या राज्याकडूनच आला होता। केरळ राज्याने त्यांच्या विधानसभेमध्ये बहुमताने हा ठराव मंजूर केला होता आणि त्यानंतर केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। केरळ सरकारने पहिल्यांदा ऑगस्ट 2023 मध्ये राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता, पण त्यामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने काही तांत्रिक सुधारणा सुचवल्या होत्या। त्यानंतर जून 2024 मध्ये केरळ सरकारने केरळचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे सादर केला होता। ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे, राष्ट्रपती कोणताही निर्णय घेण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला घेत असतात आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे। त्यानंतर अधिकृतरित्या केरळचे नाव बदलण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव संसदेमध्ये सादर केला जातो आणि संसदेमध्ये हा प्रस्ताव मंजूर करून घेतला जातो। त्यानंतर केरळचे नाव अधिकृतरित्या केरळम असे होईल। या ठिकाणी आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे, केरळच्या विधानसभेच्या निवडणुका येत्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये होणार आहेत आणि ह्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती केरळचे नाव केरळम करण्याचा हा जो निर्णय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। केंद्र सरकारने केरळचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला जर विरोध केला असता किंवा तो निर्णय घेण्यामध्ये जर विलंब केला असता तर केरळच्या जनतेमध्ये केंद्र सरकारबाबत नकारात्मक भावना तयार झाल्या असत्या आणि ह्याचा फटका कुठेतरी निवडणुकीमध्ये बसला असता। म्हणून तातडीने केरळचे नाव बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे असं मत काही लोकांकडून व्यक्त केलं जात आहे। केरळच्या ह्या आगामी निवडणुकांमध्ये ह्या निर्णयाचा फायदा नेमका कोणाला होतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। केरळचे नाव बदलण्याच्या ह्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट करून सांगा।
व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच पद्धतीने सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.